नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. क्वेश्चन बघितला, अरे खूप वेगळा दिसायला म्हणायला लागला असेल. काही नाही, क्वेश्चन खूप सोपा आहे. याच्यामध्ये नवीन काय दिलेलं आहे तर ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे कस्टमरकडे असणारं, आणि ओपनिंग बॅलन्स सांगितलेलं आहे कंपनीकडे असणारं. एवढंच सांगितलेलं आहे, बाकी नवीन काहीही नाही. बघूया काय आहे क्वेश्चन. द मथुरा ट्रेडिंग कंपनी सेल गुड्स इन बॉक्सेस. द कंपनी चार्जेस टू कस्टमर रुपीज 120 फॉर इच. प्रत्येक बॉक्सची किंमत 120 सांगितले. बॉक्सेस सेंट आउट रुपीज 100 इच. बॉक्सेस रिटर्न विदिन 2 months. द फॉलोइंग पर्टिक्युलर्स इज गिवन. म्हणजे या ठिकाणी आपण बॉक्सेसची किंमत सांगितली 120 रुपये बॉक्स आहे, आणि 1-2 महिन्याच्या आत जर त्यांनी रिटर्न केलं तर 100 रुपये त्यांना परत देतो. रेंट किती? 20 रुपये. 120 वजा 100, 20 रुपये रेंट. ओके, चला नेक्स्ट पुढं काय आहे. ओपनिंग स्टॉक इन हँड. कंपनीकडे असणारा ओपनिंग स्टॉक. मला सांगा, क्लोजिंग स्टॉक कंपनीकडे असणारा आपण कुठे लिहितो? स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग ओपनिंग स्टॉक कुठे लिहावं लागेल? स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला. व्हेरी गुड. नेक्स्ट, ओपनिंग बॅलन्स किंवा बॉक्सेस विथ कस्टमर 1/1/2018. 1/1/18 म्हणजेच ओपनिंग बॅलन्स असतं, आणि कस्टमरकडं असणार. आम्हाला सांगा, कस्टमरकडं असणाऱ्या क्लोजिंग बॅलन्सचे तुम्ही किती इफेक्ट करत होता? 2 करत होता, बरोबर. कस्टमरच्या क्रेडिटला, स्टॉकच्या क्रेडिटला क्लोजिंग बॅलन्सचे. आता ओपनिंग बॅलन्स आहे, ओपनिंग बॅलन्सचे सुद्धा 2च इफेक्ट करा. डेबिट साईडला कस्टमरच्या आणि डेबिट साईडला स्टॉकच्या. सिम्पल आहे, आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये दोघांच्याही किमती सांगितलेल्या आहेत. पुढे सांगितलेलं आहे परचेस. सांगितले आहेत बॉक्सेस 60 रुपये बॉक्सेस परचेस केलेले सांगितलेत. जी किंमत सांगितली ब्रॅकेटमध्ये तीच घ्या, 60 रुपये कॉस्ट प्राईस. बॉक्सेस सेंट टू कस्टमर ड्युरिंग द इयर 8000. बॉक्सेस रिटर्न बाय कस्टमर 6000. डेबिटला लिहा 8000, क्रेडिटला लिहा 6000. बॉक्सेस विथ कस्टमर 800 रुपये. बॉक्सेस कस्टमरकडं याचे 2 इफेक्ट. क्लोजिंग स्टॉक आहे. ओके, चल तर क्वेश्चन सॉल्व करूया. आणि पुढं आपल्याला सांगितलं आहे का काही? कस्टमरकडं असणारे क्लोजिंग बॅलन्स सांगितलं आहे, पण आपल्याला सांगितलेलं नाही बॉक्सेस विथ कंपनीकडं असणारा क्लोजिंग स्टॉक नाही सांगितला. तर तो क्लोजिंग स्टॉक आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. ओके, करूया आपण. चला, ओके. सो फर्स्ट आयटम दॅट इज ओपनिंग बॉक्सेस जे आहेत, ओपनिंग बॉक्सेस सांगितले आहेत 1200. लिहा बॉक्सेस किंवा ड्रमच्या अकाउंटच्या डेबिटला. इथं बॉक्सेस म्हणा, त्या अगोदर लिहिल्यामुळं होतं आहे सगळं. बॉक्सेसच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक लिहा. टू काय म्हणता? ओपनिंग स्टॉक, ओपनिंग बॅलन्स. तिकडं आपण क्लोजिंग लिहित होतो, इथे लिहा ओपनिंग बॅलन्स विथ कंपनीकडे असणारा ओपनिंग बॅलन्स किती आहे? तर त्यांच्याकडे असणारं 1200. 1200 बॉक्सेस आहेत. किंमत त्याच्या ब्रॅकेटमध्ये सांगितले. सर खोटं बोलतात? नाही खोटं बोलत. हे बघा 40 रुपये सांगितले, म्हणून तीच प्राईस घ्या. 1200 गुणाकारात 40, 12 चोक 48, 48,000. ओके, नेक्स्ट पुढं सांगितलेलं आहे बॉक्सेस विथ कस्टमरकडे असणारे बॉक्सेस 2800. 40 रुपये ब्रॅकेटमध्ये प्राईस सांगितले. त्याचे 2 इफेक्ट. डेटर्सच्या डेबिटला टू ओपनिंग बॅलन्स किती आहे बेटा? ओपनिंग बॅलन्स 2800. 2800. 40 रुपये सांगितले. 2800 गुणाकारात 40 घ्यायचं का? इथं कोणती प्राईस घ्यायची? इथं घ्यायची सेल प्राईस. सेल प्राईस किती आहे? काढूया. 120 पाठवले, 100 रुपये रिटर्न, 20 रुपये रेंट होतं. 120 वजा 100, सेल प्राईस आली 100 रुपये. त्याच्यामुळे इथं घ्या 100. चुकून झालं ते 100 रुपीज आहे सेलिंग प्राईस. 100 घ्या. 2800 गुणाकारात 100, 2,80,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट ओपनिंग बॅलन्सचा.
सेकंड इफेक्ट स्टॉकच्या डेबिटला विथ डेटर्स. सेकंड इफेक्ट 2800. आता त्याच्या ब्रॅकेटमधली प्राईस 40 रुपये. 2800 गुणाकारात 40 करा, 1,12,000, 1,12,000. ओके. चला नेक्स्ट पुढं काय, बॉक्सेस परचेस केले. परचेस कुठे लिहितो, स्टॉकच्या डेबिटला टू बॉक्सेस परचेस. किती परचेस केले, 4,800, 4,800. त्याची प्राईस ब्रॅकेटमध्ये सांगितले 60 रुपये. सर खोटं बोलतात, नाहीत बोलत. त्याची प्राईस सांगितले ब्रॅकेटमध्ये, हे बघा बॉक्सेस परचेस तिसऱ्या नंबरचा आयटम 60 रुपये सांगितले. मल्टिप्लाय बाय 60 करा. 4,800 गुणाकारात 60, 2,88,000, 2,88,000. ओके. चला नेक्स्ट, बॉक्सेस सेंट टू कस्टमर ड्युरिंग द इयर. बॉक्सेस कस्टमरला पाठवले, सेंट केले. कुठे लिहिणार, डेटर्सच्या डेबिट साईडला लिहा. टू बॉक्सेस सेंट. किती सेंट केले बॉक्सेस, बॉक्सेस किती पाठवले आपण, 8,000 बॉक्सेस पाठवले. किती, 8,000. प्राईस कोणती घ्यायची, सेलिंग प्राईस ₹100, 100 रुपये, 8 लाख. ओके. चला नेक्स्ट पुढं, बॉक्सेस रिटर्न बाय कस्टमर. सेंट डेबिटला लिहित असो तर रिटर्न कुठे लिहायला पाहिजे, क्रेडिट साईडला बाय बॉक्सेस रिटर्न. किती रिटर्न केले, 6,000 बॉक्सेस. प्राईस 100 रुपये, 6,000 गुणाकारात 100, 6 लाख. चला नेक्स्ट पुढं काय आहे, क्लोजिंग बॅलन्स सांगितलेला आहे कस्टमरचं 800 रुपये. लिहा क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग बॅलन्स. किती आहे, 800 बॉक्सेस. प्राईस 100 आणि येऊन जाईल 80,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड कुठं द्यायचा बेटा, सेकंड द्यायचा या ठिकाणी इथं क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग बॅलन्स. याच्यामध्ये विथ कंपनी कॅल्क्युलेट करूया आणि दुसरा विथ डेटार्स. हा झाला सेकंड इफेक्ट, हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड. 800 आणि याची प्राईस कोणती घ्यायची, ओपनिंग प्राईस किती आहे, सॉरी आपली आता सेलिंग प्राईस, परचेस प्राईस किंवा कॉस्ट प्राईस किती आहे, 60 रुपये. म्हणून याची 60च रुपये घ्या. ओके. 60 रुपये, 800 गुणाकारात 60, 8 संग 48, 48,000. ओके. यांची प्राईस ब्रॅकेटमध्ये सांगितली होती म्हणून 40 रुपये घेतली, बाकी सगळी रेकॉर्डिंग 60 रुपयानं. नेक्स्ट आता काय करायचं आहे, आता सर संपलं म्हणा, काहीच नाही. तर एक राहिलेलं आहे कंपनीचं क्लोजिंग बॅलन्स. आत्ता शिकवतो तुम्हाला कसं काढायचं ते. अगोदर हे क्लोज करा. इथं डेबिट साईड जर क्लोज केलं 2,800 प्लस 8,000 येऊन जाईल 10,800, 10,800. इथं सुद्धा यायला पाहिजे 10,800. किती फरक आला, 6,800 म्हणजे 4,000 फरक आला 4,000 बॉक्सेसचा. ओके. याला काय म्हणत होतो आपण, बाय ट्रेडिंग अकाउंट किंवा बॉक्सेस रिटेन्ड. बॉक्सेस रिटेन ब्रॅकेटमध्ये सेल. याची प्राईस 100च. किती येईल, 4 लाख, 4 लाख रुपये येईल. आणि दुसरा इफेक्ट कुठं दाखवायचा, दुसरा इफेक्ट ड्रम अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डेटर्स अकाउंट ब्रॅकेटमध्ये सेल. किती सेल केले, 4,000 बॉक्सेस, 100 रुपयाप्रमाणे 4 लाख. ओके. चला तर आता तुम्ही आतापर्यंत लक्षात ठेवलं आहे एवढाच डिफरन्स कुठे यायला, हा 4,000 डिफरन्स इथे यायला. ॲज इट इज तो डिफरन्स घ्या 4,000 बाय बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंट. आतापर्यंत जेवढं पाहिलं एवढाच डिफरन्स यायला ना, इथं जेवढा आहे तेवढाच डिफरन्स इथं आहे, तोच डिफरन्स घ्या ब्रॅकेटमध्ये
कॉस्ट ऑफ सेल याची प्राईस मात्र तुम्ही सुरुवातीच्या ओपनिंग बॅलन्सची प्राईस घ्या 40 रुपये. ओके, कॉस्ट ऑफ सेलची 4000 गुणाकारा 40 1,60,000. आणि दुसरा इफेक्ट कुठं? दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. परत कळलं नसेल तर परत एक बार रिवाइंड येऊन बघा. टू डेटर्स किंवा बॉक्सेस स्टॉक अकाउंट ब्रॅकेटमध्ये सेल कॉस्ट ऑफ सेल करण्यासाठी आलेली किंमत 4000ला 4000, 40ला 40, 1,60,000. ओके, चला आता क्लोजिंग बॅलन्स म्हणजे याच्यामध्ये असणारा फरक क्लोज करून टाका. आता किती येतं बघा. डेबिट साईड जर क्लोज केली तुम्ही 1200, 2800, 4800, 8800 येऊन जाईल. 8800 इथं सुद्धा किती यायला पाहिजे? 8800 यायला पाहिजे. पण आले किती? 4000 इथं आणि हे 4000 इथं. म्हणजे किती फरक आहे? 4000चा फरक तुमचा आलं बॅलन्स. त्याची प्राईस कोणती? 60 रुपये सेलिंग प्राईस. 4000 गुणाकारात 60 रुपये 2,40,000 करून टाका. ओके, संपलं. क्लोज करूया आता. ह्याची प्राईस आपल्याला रेकॉर्डिंग राहायची 10,80,000. इकडे सुद्धा 10,80,000. हे क्लोज करा. क्रेडिट साईड 4,48,000 येईल. 4,48,000. इकडे सुद्धा येईल 4,48,000. मायनस करा किंवा टोटल 4,48,000च येऊन जाईल जर टोटल केली तुम्ही तर. आता काय क्लोज करायचं राहिलं? आपलं क्लोज करायचं राहिलेलं आहे हे ड्रमचं अकाउंट. ठीक आहे, चला क्लोज करूया ड्रमचं अकाउंट. रेंटल चार्जेस काढून घ्या अगोदर. रेंटल चार्जेस रोज सांगतोय तुम्हाला. हे काय? नंबर ऑफ बॉक्सेस सेंट मल्टिप्लाय बाय रेंट पर बॉक्स. नंबर ऑफ बॉक्सेस किती पाठवलेत आपण? नंबर ऑफ बॉक्सेस या ठिकाणी बघा. नंबर ऑफ बॉक्सेस सेंट 8,000, 8,000. आणि रेंट कसा काढला? रेंटल चार्जेस आपण त्याची प्राईस सांगितली होती. त्यांनी आपल्याला प्राईस सांगितली होती 120 आणि 100 रुपये आपण परत करणार होतो. 20 रुपये बॉक्स पर रेंट करा. मल्टिप्लाय बाय 20. 8 दुने 16, 1,60,000 येऊन जाईल. ल्या क्रेडिट साईडला बाय रेंटल चार्जेस 8,000 आहे. 8,000 गुणाकारामध्ये 20 रुपये येऊन जाईल 1,60,000. आता हे क्लोज करा बेटा. क्रेडिट साईड जर केली तर 5,60,000 रुपये येईल. याची 4,000. इकडची सुद्धा यायला पाहिजे 5,60,000. इकडचे 4,000. डिफरन्स किती आला? 1,60,000 मायनस केला 4 लाख आला. दॅट इज नेट प्रॉफिट. टू P&L ब्रॅकेटमध्ये नेट प्रॉफिट. ओके, चला दॅट्स ऑल फॉर नाव गाईज. सोपं होतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये भेटूया आता. धन्यवाद.